नमस्कार. अनेक गर्भवती स्त्रियांकडून हा प्रश्न विचारला जातो, की ग्रहणाचा गर्भावर काही परिणाम होतो का? किंवा ग्रहणाच्या वेळेला खाऊ नये, नुसतं झोपून राहावं, बाहेर जाऊ नये, काही हालचाल करू नये असं सांगितलं जातं. तर ह्याच्या मागे उद्देश काय आहे? तर साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं आणि त्याचा वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोन बघायचा झाला, तर ग्रहणाचा आईवर किंवा बाळावर कुठलाही हानिकारक परिणाम होतो, असा काही ठोस पुरावा कुठे आपल्याला आढळत नाही. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत येतात. त्यात शरीराला हानी होणं याचा काहीही संभव नसतो. म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. पण मग आपल्या पूर्वजांनी असे नियम का बरं केले असावेत? याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की पूर्वीच्या काळात जीवनशैली वेगळी होती. अन्न साठवून ठेवायला फ्रीज नव्हते. जास्त वेळ अन्न टिकत नव्हतं. स्वच्छतेला मर्यादा होत्या व त्यामुळे गर्भवती स्त्रीने विश्रांती घ्यावी, तिने शांत राहावं, जास्ती हालचाल करू नये, या हेतूने कदाचित ह्या प्रथा पडल्या असतील. आध्यात्मिक गुरु आणि योगमधले तज्ञ हे सुद्धा सांगतात, की बऱ्याच वेळेला ग्रहणाच्या काळात आपली नैसर्गिक लय बदलू शकते आणि त्यामुळे शरीर हलकं ठेवणं, कमी खाणं किंवा शांत राहणं हे सुचवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक जागरूकता म्हणून सुचवल्या गेलेल्या आहेत. याचा अर्थ असा नाही, की आपण घाबरून जायला पाहिजे. सर ह्या काळात गर्भवती स्त्रीने काय करणं आवश्यक आहे? तर शांत राहणं, शरीराला विश्रांती देणं, मन शांत ठेवणं, ताण कमी ठेवणं, या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. भूक लागेल तेव्हा अवश्य खा. योग्य पोषण खूप महत्त्वाचं आहे. योग्य विश्रांती खूप महत्त्वाची आहे आणि कुटुंबातील लोकांपासून, मुलांपासून दूर राहण्याची काहीही गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भावस्थेत मन शांत ठेवणं आणि आपल्याला सुरक्षित वाटणं, भीती आणि तणाव ह्याच्यापासून लांब राहणं हे फार गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं, की परंपरा ज्या आहेत त्याचा आदर अवश्य करा, पण तो भीतीने नाही, तर जागरूकतेने करा आणि आपल्या आरोग्याला, आपल्या आरामाला आणि मानसिक शांततेला जी गोष्ट योग्य आहे ती करा. आपण हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल धन्यवाद आणि मला अशी आशा आहे, की आपल्या मनातला हा प्रश्न जो आहे त्याचं योग्य उत्तर मी आपल्याला दिलंय. थँक धन्यवाद.